प्रथमतः मी आर्य शिक्षण संस्थेचे स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर येथील मराठी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित या ऑनलाईन साहित्य संवाद यात्रा वाचवानंदे शिकवानंदे भाग 5 यामध्ये संयोजकांचे आभार मानतो आणि सर्व सहभागींचं स्वागत करतो. अतिशय चांगला असा उपक्रम घेऊन हे महाविद्यालय यांनी एकूण 4 भाग पूर्ण केलेले आहेत. खर तर तुमच्यासारखाच मी पण आज हामिदजींना ऐकण्यासाठी एक श्रोता म्हणून उत्सुक होतो, परंतु वाचनाची किमया म्हणा किंवा अशा उपक्रमांचा फलित म्हणा, एक श्रोता हा वक्ता म्हणून तुमच्या समोर येतो आणि तुमच्याशी संवाद करतो. आणि या संवादाला आपण एक शीर्षक दिलेलं आहे, एक विषय असला पाहिजे त्या अंगानं की वाचन आणि त्या अंतर्गत ही वाचनाची प्रक्रिया, या वाचनाचा अनुभव कसा असतो आणि त्याचा विस्तार कसा केला गेला पाहिजे. एकूणच यामध्ये मला प्राधान्यानं 3 घटकांविषयी आपल्याशी बोलायचं आहे. त्या वाचनाच्या प्रक्रियेविषयी बोलायचं आहे, त्याच्या अनुभवाविषयी बोलायचं आहे आणि त्याच्या विस्ताराविषयी. आपण सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे की वाचन ही तशी केवळ अक्षरांची ओळख नसते, तर ती एक जाणीवा घडवणारी प्रक्रिया आहे. ही या जाणीवा एक व्यक्तीला व्यक्तिगत जीवनात, त्याच्या सामाजिक जीवनात, त्याच्या व्यावसायिक जीवनात समृद्ध व्हायला, जाणीवपूर्वक जीवन जगायला, एक व्यवसाय करायला खूप मदत करत असते. परंतु या बाबतीत आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक वाचकाचा अनुभव वेगळा असतो. वाचक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, आणि त्यामुळं त्याची जडणघडण आणि त्यातून त्याला मिळालेली दृष्टी ही सुद्धा वेगळी असते. आपण या आतापर्यंत एकूण तुमच्यापैकी बरेच जण या 4ही उपक्रमांना असतील, तर असं लक्षात येईल की ही वाचन प्रक्रिया कशी चालते. एक वाचक म्हणून आपण ही वाचन प्रक्रिया काही वेळेला शास्त्र म्हणून समजून घेतली असेल, काही वेळेला ती कला म्हणून समजून घेतली असेल. मला असं वाटतं की वाचन हे दोन्ही अंगानं खूप महत्वाचं आहे आणि ते दोन्ही अंगानं समजून घेणं गरजेचं आहे. परंतु आजच्या या संवादामध्ये, मांडणीमध्ये मी आपल्याशी वाचनाला अधिकाधिक शास्त्र म्हणून कसं आपल्याला समजून घेता येईल, त्या पाठीमागचं तंत्र कसं समजून घेता येईल यावर अधिक भर देणार आहे. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की वाचन ह्या बाबीचंच मुळात व्याप्ती किंवा स्वरूप लक्षात घेतलं तर साहित्याचं वाचन, अक्षराच्या वाचनापासून चित्राचं वाचन, लेण्यांचं वाचन, चेहरे वाचता येतात का, इथपासून अनेक गोष्टींचं वाचन करत असतो. म्हणजे चित्र म्हटलं तर अक्षर किंवा शब्द हे सुद्धा एक चित्र स्वरूप, चिन्ह स्वरूपच असतात. जसं चॉम्स्की किंवा याकोब्सन भाषा वैज्ञानिक म्हणतात की भाषा एक चिन्ह व्यवस्था आहे. म्हणजे ते चित्राच्या, चिन्हांच्या माध्यमातून असतं आणि त्याचं वाचन करायला आपल्याला शिकवलं जातं. म्हणून या अक्षरापासून सुरू झालेला वाचनाचा प्रवास, अक्षर, शब्द, अर्थ, विचार, संवेदना आणि जाणीवा इथपर्यंत त्याचा हा विस्तार म्हणूयात आपण, तो याच्या संवादामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर एक वाचक म्हणून लेखकाला, मजकुराला, त्या समाजाला आणि त्याच्या संवादाला कसं समजून घ्यायचं, ही बाबीबद्दल आपण निश्चित मला असं वाटतं संवाद करूया. आणि पुन्हा वाचूया अशा प्रकारचा एक मुद्दा त्याच्यामध्ये होता. त्या दृष्टिकोनातूनही पुनर्वाचनाचं काय महत्व असतं, कोणता नवा अर्थ आणि कोणती नवीन दृष्टी यामध्ये आपल्याला प्राप्त होते, याबद्दलही मी आपल्याशी निश्चितपणे या सत्रामध्ये संवाद करेल. मी मुद्दाम हा तक्ता आपल्या समोर ठेवला आहे. एक गेल्या 4 असं म्हणूयात आपण अतिशय समृद्ध अशा संवादाचा सारांश म्हणून, की त्यामध्ये पुन्हा पुन्हा हे शब्द आलेले आहेत आणि आजच्या याच्यामध्ये पण ते येतील आणि इथून पुढच्याही ह्या पूर्ण उपक्रमामध्ये हे शब्द येतील. आणि या शब्दांना काही समांतर आणि पूरक शब्द आहेत, ते शब्द सुद्धा आपण मला असं वाटतं समजून घेतले पाहिजेत. तर हे संवाद समजून घ्यायला, त्या संवादामधील विविध आशय समजून घ्यायला आपल्याला मदत होईल. जसं की
पुस्तक हा शब्द पुन्हा पुन्हा येतोय. कारण की वाचन ही प्रक्रियाच मुळात दोन महत्वपूर्ण घटकांमध्ये चालणारी प्रक्रिया आहे. एक म्हणजे पुस्तक किंवा समोरचा आशय आणि व्यक्ती. आपण हा दृक माध्यमातलं हे ग्रहण असतं. ऐकणं याला आपण म्हणतो श्राव्य माध्यमातून ग्रहण केलेलं माहिती. तर दृक माध्यमातून जेव्हा आपण माहिती ग्रहण करतो तेव्हा मूलभूत जे भाग येतं ते पुस्तक किंवा एखादा कागद असेल आपल्या समोर, तर तो भाग या कागदामध्ये, पुस्तकामध्ये आणि एका व्यक्तीमध्ये झालेला हा संवाद असतो. एक चालणारी आंतरक्रिया, प्रक्रिया आहे, त्याला आपण वाचन म्हणतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्ती हे पुस्तक किंवा आशय वाचत असते तेव्हा त्या व्यक्तीला आपण वाचक म्हणतो. त्या चालणाऱ्या प्रक्रियेला आपण वाचनाची प्रक्रिया म्हणतो. म्हणून वाचन प्रक्रिया समजून घ्यावी लागतो. परंतु वाचन प्रक्रिया ही एकदा घडून पूर्ण होत नसते, तर वाचन प्रक्रिया ही सातत्याने चालते. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या त्या वाचन प्रक्रियेचा एक निश्चित असा प्रवास असतो, त्याला आपण वाचन प्रवास म्हणणार आहोत. हा वाचन प्रवास हा या वाचन अनुभवातून तयार होत असतो, विस्तारत असतो. तर ते समजून घेऊया. यातून एक वाचन विषयक अभिरुची, एक वाचन विषयक अभिवृत्ती, वाचन विषयक काही अभिक्षमता तयार होतात आणि ज्यामधून वाचनाविषयीचा एक स्नेह, एक प्रेम निर्माण होतं आणि ज्याला आपण म्हणतो वाचनाची आवड निर्माण झालेली आहे. आणि आवड केवळ अभिरुची वृत्ती नाही, तर अनेक मी सांगितलं जसं अभिवृत्ती, अभिक्षमता, अभिरुची या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचा कसा परी वाढत जातो. इथपर्यंत हा ज्याला आपण नेहमी कीवर्ड्स म्हणतो, या संवादामध्ये किंवा अशासारख्या अनेक मागच्या 4 मध्ये पण पुन्हा पुन्हा आलेत आणि इथून पुढे येणार आहेत. तेही आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत आणि अत्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पुस्तकाला आपण ग्रंथ, ग्रंथसंख्या, वाङ्मय, साहित्य किंवा साहित्य मित्र असं आपण म्हणू शकतो किंवा म्हटलं पाहिजे. तर वाचकाला रसिक, अभ्यासक, जिज्ञासू, ग्रंथप्रेमी असे शब्द पुन्हा पुन्हा संबोधले जातात. वाचनाला सुद्धा आपण वाचन करतो म्हणजे एखाद्या ग्रंथाचं मनन करतो, चिंतन करतो, त्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो किंवा त्या पुस्तकामध्ये असणाऱ्या मजकुराचं अर्थसंवेदन आपल्याला होत असतं, त्याला सुद्धा वाचन म्हणतात. वाचन म्हणजे एक प्रकारचं शब्दांचं किंवा त्या शब्दाच्या पाठीमागे असलेल्या अर्थाचं संवेदन होय, अशी एक व्याख्या त्याची केली जाते. त्या दृष्टिकोनातून वाचन म्हणजे मनन आहे, चिंतन आहे, अभ्यास आहे, अर्थसंवेदन आहे. तर वाचनाची प्रक्रिया ही केवळ कृत्रिम चालणारी केवळ शब्दाचं निरीक्षण नाहीये, तर ती एक विचार प्रक्रिया आहे, ती एक अर्थ निर्मितीची प्रक्रिया आहे, ती मजकुरासोबत चाललेल्या संवादाची प्रक्रिया आहे. या पद्धतीने आपल्याला वाचन प्रक्रियेकडे बघावं लागतं. तर वाचन प्रवास हा नुसता कधी कोरडा आणि शुष्क असा वाचनाचाच प्रवास नसतो, तर तो वाचनाबरोबर आपण समृद्ध होत जातो. त्या वाचनाला आपण अध्ययन प्रवास म्हणतो, कारण की आपण सातत्याने या वाचनामधून घडत जातो, शिकत जातो. त्या दृष्टिकोनातून आपला वाचन प्रवास हा आपला अध्ययन प्रवास असतो, आपली जडणघडणीचा प्रवास असतो, तो आपली वैचारिक सफर असते, एक वैचारिक प्रवास म्हणू शकतो त्याला आपण, किंवा आपला हा आत्मप्रवास असतो. आत्मप्रवास हा एकीकडं आपल्या चाललेल्या व्यावसायिक बाकीच्या सगळ्या जीवनाशी वाचनाचा चाललेला एक समांतर असा आत्मप्रवास असतो. आणि म्हणून वाचन अनुभव हा मनो अनुभव आहे, ते संवेदन आहे, ते एक वाचन रंग आहे किंवा त्या पुस्तक स्मृतीतून हे अनुभव घेतले जातात, जतन केले जातात, संवर्धित केले जातात आणि ते संक्रमित पण केले जातात. आणि त्यातून ही वाचनशीलता, हा ग्रंथ स्नेह, हे ग्रंथ वेळ, हे वाङ्मय प्रेम हे आकाराला येतं आणि ते आलं पाहिजे अशी एक अपेक्षा असते. आणि यातून हा वाचनाचा विस्तार, हा वाचनाचा परी, या ज्ञानाचा विस्तार, या ज्ञानाची वाढ, या ज्ञानाचा विकास हे वाचन माध्यमे, वाचनातल्या विविधतेच्या माध्यमातून घडले पाहिजेत. हा तसा काही प्रमाणात तांत्रिक जरी मुद्दा वाचला तरी मला वाटतं आपण स्क्रीनशॉट काढली किंवा नंतरही मी ते शेअर करेल, तर आपण हे सातत्यानं अशी एक आपली समांतर शब्द संपदा, परिभाषा ही तयार व्हायला पाहिजे की मी पुस्तकाकडे काय म्हणून बघतो, तर ते एक ज्ञान म्हणून बघतो की वाचक म्हणून काय बघतो. तर हे सगळे शब्द वाचन प्रक्रियेला मी असं म्हणतो की ती परिभाषित करणारे हे शब्द आहेत. वाचन प्रक्रियेचं एक आकलनात्मक स्वरूप आहे, वाचन प्रक्रियेचं आकलन किंवा आकलनात्मक स्वरूप समजून घेताना सगळे शब्द मला असं वाटते पण समजून घेतले पाहिजेत. लक्षात येईल की वाचन प्रक्रिया कशी चालते, तर आत्ताच यापूर्वी आपण बघितल्याप्रमाणे सुरुवातीला अक्षरांची ओळख होते, अक्षर समजून घेण्याचा प्रयत्न करतो, नंतर या अक्षरांपासून तयार झालेले शब्द
आणि त्या शब्दापाठीमागचं विज्ञान, मग ती अभिधा, व्यंजना, आपण मग शब्दशः अर्थ, या सगळ्यांचा भाग आपल्याला हळूहळू समजायला लागतो. मग त्याचा आता सांगितलं तसं अर्थ समजून घेणे, त्या पाठीमागचा विचार समजून घेणे, अक्षर समजून त्यानंतर शब्द समजणे, त्या पाठीमागचे अर्थ समजणे, या अर्थाच्या पाठीमागचा विचार समजणे, बिटवीन दी वर्ड्स, बिटवीन दी लेटर्स, बिटवीन दी लाईन्स आपण ज्याला असं पण म्हणतो, तर त्याचं वाचन आणि त्या प्रकारची संवेदना, त्या विचारामधून तयार होणारा एक भावनांचा अनुभव हा आपण घेत असतो, एक विचाराचा अनुभव घेत असतो. आणि त्यातून व्यक्तीच्या केवळ सामाजिकच नाही तर सांस्कृतिक जाणीवा, सामाजिक जाणीवा, साहित्यविषयक जाणीवा या तयार होत असतात. आणि काही जण मात्र हे केवळ अक्षरापुरतं त्यांचं वाचन प्रक्रिया किंवा साहित्य प्रेम राहतं किंवा ते शब्दांपर्यंत विस्तारित पावतं. काही वेळेला तो अनुभव ते अर्थाचाही घ्यायला लागतात. म्हणजे समजा 10 जण एकच मजकूर वाचत असतील, अगदी समवयस्क एकाच, आता आपण बीएडचे विद्यार्थी असं गृहीत धरले इथले समोरचे, तरी सुद्धा ते प्रत्येक जण त्यातल्या जाणीवेपर्यंत पोहोचेलच सर्व शब्दांच्या असं नसतं. काही जणांचा हा त्यांचा विस्तार, त्यांचा प्रवास हा शब्दापर्यंतच जातो, काही प्रवास हा त्यांच्या अर्थापर्यंत जातो, काही हा विचारापर्यंत जातो, काही संवेदनेपर्यंत जातो, काही जाणीवांपर्यंत जातो. अर्थात या शब्दांना लावले जाणारे अर्थ, त्यातून व्यक्त होणारे विचार, ते समजून घेण्याची प्रक्रिया ही अगोदर व्यक्तीला आलेल्या अनुभवावर आधारित असते. तो त्या शब्दांचे, वाक्यांचे कसे अर्थ लावतो, तात्कालिक मनस्थिती याचाही त्याच्यावर परिणाम होतो. त्या पद्धतीनं अक्षरांपासून जाणीवेचा झालेला प्रवास हा एकूण वाचन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतो. अर्थात आपल्याला वाचन प्रक्रिया ही दुसरी पद्धतीने समजून घेता येईल की वाचन म्हणजे आपण अक्षरांचं निरीक्षण करणे, अक्षरांना बघणं असतं, अक्षरांना ओळखणं असतं, नंतर ते समजून घेणं, त्या शब्दांना अर्थ लावणं असतं. काही वेळेला आपण स्वतःला त्या मजकुराला विचारतो, समजून घेतो, चर्चा करतो, विमर्श करतो. याला पण अभ्यासाचाच पुढचा टप्पा असं म्हटलं जातं. नंतर त्या आशयामधून काही नवीन संकल्पना, नवीन आशय, नवीन तत्व, नवीन कल्पना आपण त्यातून स्वीकारतो, आपल्याला ते आवडायला लागतं. आपण म्हणतो ह्या वाचनानं, त्या पुस्तकानं मला काय दिलं किंवा मजकुरानं मला काय दिलं, या तपशिलानं काय दिलं, किंवा त्यातला काही नवीन भाग आपण स्वीकारतो. ऐकणं, जसं पाहणं, समजणं, विचारणं, अर्थात इथं आपल्याला नाकारण्याचा पण अधिकार असतो, पण त्याची पूर्वअट आहे की तो समजला पाहिजे. जो वाक्य आपण आशयाचं निरीक्षण केले, समजून घेतलंय, समजल्यानंतर जर तो आपल्याला पटला नाही तर त्याचा त्यागही केला जातो आणि ते स्वीकारही केला जातो. पण तो शक्यतो आपण नवीन नवीन गोष्टी समजून घेतो, स्वीकारतो, अशा पद्धतीने त्याचा भाग विस्तारित पाहणं हे अपेक्षित असतं. आणि स्वीकार बरोबरच जो अगोदरच आपल्याकडे असलेलं ज्ञान, विचार, समज असते, त्या समजेचा, त्या ज्ञानाचा, त्या माहितीचा विस्तार पावत असतो. आणि नंतर हा आशय केवळ ज्ञानापुरता, माहितीपुरता राहत नाही, तर ते एक सखोल विचार प्रक्रिया, एक सखोल व्यापक असं आकलनामध्ये रूपांतर होतं. किंवा मी नेहमीच्या त्या अध्ययन प्रक्रियेमध्ये शब्द वापरतो तसं की डेटा म्हणजे माहिती इथपर्यंत काही जणांचं वाचन असतं, काही जणांचं त्याच्या पुढे इन्फॉर्मेशन, माहितीपर्यंत जातं, तथ्य, माहिती, त्याच्यानंतर नॉलेज असतं म्हणजे ज्ञानापर्यंत जातं. काही जणांचं पुढचं वाचन म्हणजे ज्ञानाच्याही वरची बाजू म्हणजे विजडम, ज्याला आपण शहाणपण म्हणतो, विवेक म्हणतो, त्या शहाणपणापर्यंत, त्या विवेकापर्यंत पोहोचतात. आणि हा विवेक एक प्रकारची एनलाइटमेंट, एक प्रकारची प्रबुद्धता व्यक्तीमध्ये निर्माण करतो की जी व्यक्ती समाजाला एक प्रबुद्ध समाज, एक प्रबुद्ध देश, एनलाइटन सोसायटी, एनलाइटन कंट्री अशा याच्यामध्ये नेतं. त्या दृष्टिकोनातून या वाचनाचं पोटेन्शियल, वाचनामध्ये असणारी अफाट क्षमता ही असते. अर्थात चांगल्या पुस्तकांना चांगले वाचक मिळाले का, चांगल्या वाचकांना चांगले पुस्तकं किंवा ग्रंथ मिळाले का, हा एक वेगळा मुद्दा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की खूप चांगले ग्रंथ, खूप चांगले लेखक यांना चांगले वाचक मिळालेले नाहीत, चांगले वाचक ते तयार करू शकले नाहीत. आणि वाचक तयार करणं हे केवळ लेखकाची जबाबदारी असते, परंतु त्याचबरोबर असे उपक्रम, शिक्षक, जे स्वतः वाचक आहेत अशांची पण ती दुहेरी जबाबदारी असते. एका बाजूला आपण वाचन करत राहणं, दुसऱ्या बाजूला काही साहित्याचे, साहित्यकृतीचे, साहित्य प्रवाहाचे वाचक तयार करणे. आणि म्हणून चांगल्या वाचकांना चांगले साहित्य मिळणं
खाद्य मिळणं आणि चांगल्या साहित्याला चांगले वाचक मिळवणं, यातले दुवा होण्याचं काम मला वाटते भागवत शिंदे सर असतील, हे महाविद्यालय असतील किंवा असे उपक्रम करणारे अनेक जण आहेत आणि त्याची अजून खूप कितीतरी पटीनं त्याची गरज आहे. त्यामुळं नवीन साहित्य निर्मितीची गरज आहे का, ते निश्चितपणे आहे, परंतु उपलब्ध असणाऱ्या चांगल्या साहित्याला सुद्धा एक चांगले साहित्यिक, चांगले वाचक मिळवून देणे ही सुद्धा एक मोठी गरज आहे. त्या दृष्टिकोनातून वाचक हा विविध अनुभवातून जात असतो आणि अशा अनुभव घेत असताना लहानपणी, बालपणी त्या साहित्याचा एक तो निरागस आनंद घेतो. परंतु जसं जसं ते वाचक आणि त्याचा साहित्याचा परीघ, त्याचा विस्तार होत जातो, तसं तसं तो वेगळ्या प्रकारचं साहित्य हाताळायला लागतो. फक्त मला इथं एक गोष्ट सांगणं अत्यंत आवश्यक वाटतं की वय वर्ष समजा आपण असं 0 म्हटलं, 0 ते 15 असं पण म्हटलं, 13, 14, 15 असं म्हटलं किंवा 18 वर्षापर्यंत म्हटलं तर आणि 18 नंतरच्या वाचकाचं साहित्य म्हटलं तर माझ्या दृष्टिकोनातून 18 वर्षाच्या वाचकाचं साहित्य, 28 वर्षाच्या वाचकाचं साहित्य, 38 वर्षाच्या वाचकाचं साहित्य, 48 वर्षाच्या वाचकाचं साहित्य यामध्ये फार मूलभूत फरक नसतो. ते सगळ्यांना चालतं, म्हणजे 20, 30, 40, 50 इथून पुढच्या सर्व वाचकांसाठी सर्व साहित्य असतं. परंतु 5 वर्षाच्या मुलासाठी असणारं साहित्य आणि 10 वर्षाच्या मुलासाठी असणारं साहित्य यामध्ये विविधता असते. तिथे 6 वर्ष आणि 8 वर्षामध्ये सुद्धा विविधता जाणवते, 8 आणि 10 मध्ये पण जाणवते आणि ती असली पाहिजे. परंतु एक शिक्षक, एक पालक म्हणून आपण काय करतो, एक ठराविकच म्हणजे जे 13व्या 14व्या वर्षी वाचले पाहिजे पुस्तक ते आपण 6व्या 7व्या वर्षी पण विद्यार्थ्यांनी वाचावेत असा आग्रह करतो आणि आपण म्हणतो की त्याला ते पुस्तक आणून दिलं पण त्याने ते काही वाचलंच नाही. तर त्या वयोगटामध्ये, ह्या बालपणामध्ये 14 पर्यंत किंवा 18 पर्यंत, अर्थात त्या वाचकाच्या समजेवर वाचकाचं पण मला असं वाटतं नेहमी एक बुद्धिगणांक असतो किंवा एक वय असतं. म्हणजे काही जणांकडे बालपणीच प्रौढत्व येतो, ते 13-14 वर्षाचे असतानाच खूप पुढचं साहित्य वाचतात. तर काही जणांना 40व्या वर्षी सुद्धा बालसाहित्यामध्ये ते रमतात. म्हणजे रमणं काही वाईट आहे असं नाही, पण त्यांच्यासाठी तो पुरेसं असणं ही बाब म्हणतोय मी. तर तोही भाग आपण अनुभव घेतो. परंतु प्रामुख्याने मला एवढाच मुद्दा इथं पुन्हा एकदा मांडायचा की याबद्दल एक स्वतंत्र बालसाहित्य हा एक स्वतंत्र संवादाचा विषय असला पाहिजे की तिथं ही जी विविधता आहे 5 वर्षाच्या मुलाची, 6, 7, 8, 9 एका वर्षाला ती बदलली पाहिजे, इतकं त्याच्यामध्ये विविधता आणि ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी सापेक्ष, वय सापेक्ष साहित्याची निर्मिती ती झाली पाहिजे. नंतर किशोरवयीन अवस्थेमध्ये शोध, बंडखोरी, काही प्रश्न निर्माण होतात त्यांना, तशा प्रकारचं साहित्य त्यांना अधिक आवडतं, साहसी साहित्य. आणि त्यानंतर एक प्रौढपणी मात्र चिंतन, एक जीवन दृष्टी देणारं साहित्य हे अपेक्षित असतं. आणि या सगळ्यांमधून वाचनाच्या बाबतीत आनंद घेणं, प्रेरणा मिळणं, सामाजिक भान जाण येणं, ह्या अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये अपेक्षित असतात. अर्थात मी परत एकदा हे सांगेल की ही ढोबळ वर्गीकरण आहे. अनेक जणांना आजही हे निरागस आनंद देणारं साहित्य आवडतं, त्यांचं साहित्य वाचनाचं, पुस्तक वाचण्याचं मूलभूत प्रयोजनच ते असतं. अर्थात काही जणांना मात्र लहान मुलांना सुद्धा 12-13 वर्षाच्या मुलांना चिंतन आणि जीवन दृष्टी देणारं, सामाजिक जाण भान आणणारं साहित्य वाचायला आवडतं. अर्थात एक व्यक्ती म्हणूनही त्याचा अनुभव काय आहे आणि वाचक म्हणून तो त्याचा काय अनुभव आहे, यातून साहित्याची निवड आणि त्या साहित्यामधून त्या व्यक्तीची जडणघडण हे अवलंबून असते. हा वाचन अनुभव हा 2-4 टप्प्यांमधून इथे 5 टप्पे दिसतात, त्यामधून जाताना आपल्याला दिसेल की पुस्तक वाचण्यापूर्वी वाचकाची प्रारंभिक मानसिकता किंवा अवस्था असते, ज्याला प्री फेज ऑफ रिडिंग म्हणतात. प्री फेज ऑफ रिडिंग, इंटरॅक्टिव्ह फेज ऑफ रिडिंग आणि पोस्ट फेज ऑफ रिडिंग. पूर्व अवस्था, प्रत्यक्ष अवस्था आणि उत्तर अवस्था अशा मूलभूत 3 अवस्था वाचकाच्या असतात. तर प्रारंभिक जडणघडण कशी आहे त्यावर तो साहित्याची निवड करतो बरं. परंतु इथंच ह्या प्रारंभिक अवस्था आणि साहित्याची निवड यामध्ये शिक्षक, चांगले साहित्यिक, वाचनाबद्दल वाचन चळवळीमध्ये जे काम करतात त्यांचं असतं की त्यांनी अधिकाधिक साहित्याची ओळख करून देणं, साहित्याच्या वाचनाचे वेगवेगळे परिमाण त्यांच्या समोर आणून देणं. त्यामुळे एक सुरुवातीला बोललो तसं एक चांगला वाचक त्या चांगल्या साहित्यापर्यंत पोहोचतो. अर्थात ही पूर्वावस्था जशी साहित्य निवडीची असते तसं प्रत्यक्ष
साहित्य हातात घेतल्यावर सुद्धा वाचन साहित्य, म्हणजे पुस्तक असेल किंवा एखादा वर्तमानपत्रातला कागद असेल किंवा वर्तमानपत्र असेल, तर ते वाचनापूर्वी त्याची काय अवस्था असते तिथपासून प्रत्यक्ष त्या साहित्यामध्ये, पुस्तकामध्ये तो कनेक्ट झाला पाहिजे, त्याचा रॅपो डेव्हलप झाला पाहिजे, तो ज्याला म्हणतात काय शब्द होता, एंगेज झाला पाहिजे, संलग्न होणं त्याच्याशी. आणि ते होऊन प्रत्यक्ष त्या असं नाही कनेक्ट झाला तर वरवरचं भरपूर वाचन होतं, पुस्तक संपतं, परंतु जसं सारा समुद्र बघून आला पण कडेकडेनं बघून आला, पाय सुद्धा ओला झाला नाही. तर अशा प्रकारे साहित्याचं सुद्धा असं कडेकडेने एक वाचन, म्हणजे अक्षरांचं वाचन, शब्दांचं वाचन होतं, परंतु ते साहित्य त्याच्या विचाराला, भावनाला खरोखर चालना मिळाली का त्यातून, त्या भावना उन्नत झाल्या का, विचार हा अधिक उन्नत अवस्थेकडे गेला का, प्रगत झाला का, व्यापक झाला का, त्याच्या विचाराला आणि भावनेला आवाहन आणि आव्हान दोन्ही गोष्टी झाल्या का, या बाबी आपल्याला बघाव्या लागतात. याचबरोबर भावना आणि विचाराबरोबर दृष्टिकोनामध्ये, आणि हा दृष्टिकोन केवळ एकाच वेळेला स्वतःकडं, साहित्याकडं, वाचन प्रक्रियेकडं आणि त्या साहित्यामध्ये असणाऱ्या तपशिलानुसार व्यक्ती, संस्कृती, इतिहास, समाज आणि एकूणच वर्ल्ड व्ह्यू म्हणतात तयार होणं, तर तसा जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन तयार झाला का. मी ते एक गोष्ट सांगेल की हजारो पुस्तकं वाचूनही काही जणांचा हा दृष्टिकोन तयार होत नाही, आणि काही जणांच्या बाबतीत एका पुस्तकामधली एक ओळ सुद्धा त्यांना जगाला पाहण्याचा एक व्ह्यू देऊन जाते. अर्थात हे त्याच्या वाचन पूर्व अवस्थेमध्ये त्याची अपब्रिंगिंग, त्याची जडणघडण एक व्यक्ती म्हणून कशी होत राहते, कारण की वाचनासारख्या काही समांतर प्रक्रिया ह्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये असतात. म्हणजे जसं की घरचं वातावरण, आई वडील, तो या जगाकडे कसं बघतो, तिथपासून त्याचं शिक्षण, त्याला जगामध्ये येणारे अनुभव, परंतु एकाच वेळेला घरात येणारे अनुभव, समाजात येणारे अनुभव, व्यावसायिक किंवा बाकीच्या जीवनामध्ये येणारे अनुभव आणि स्थळ, काळ, व्यक्तीच्याही सीमा ओलांडून जगातले अनुभव घेण्याचं पोटेन्शियल, इतिहास, वर्तमान, भूत असं कालातीत होण्यासाठीचा अनुभव घेण्याचं एक महत्वाचं घटक किंवा काय म्हणत एक चल म्हणून आपल्याला पुस्तकाकडे बघता येतं, साहित्याकडे बघता येतं. ते खूप कमी वेळामध्ये तुम्हाला खूप दूरवर, भूतकाळात, भविष्यकाळात, दुसऱ्या देशात असं नेतं ते, की ज्याला एका व्यक्तीला, कुटुंबाला, परिस्थितीला खूप मर्यादा येतात. तर त्या दृष्टिकोनातून खरोखर असं मी मांडतोय एका शब्दाचा बुडबुडा किंवा एक चित्र आहे असं नाही, तर मी परत सांगतो की एखाद्या पुस्तकामधला एक शब्द म्हणजे अगदी पुस्तकाचं पहिलं पान, कुणाला हे पुस्तक समर्पित केलं, ते समर्पित केलेलं एखादं विधान सुद्धा एखाद्याला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून दाखवू शकतं, आणि एखाद्याला अगदी ते संदर्भापर्यंत गेला तरी नाही. पण आपण त्या साहित्याला किती गंभीर पद्धतीने घेतो, त्याला कनेक्ट कसं होतो, त्याच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन, यापूर्वीच्या स्थिती ह्या असतील तर हा दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य, ताकद हे पुस्तक आणि त्यातल्या आशयामध्ये आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आणि पुढचा भाग आहे तो वाचन अनुभव. त्या सगळ्यांमधून वाचकावर एक कायमचा प्रभाव त्या साहित्याचा पडत असतो, की कशा पद्धतीनं त्याची मानसिकता, एक व्यक्ती म्हणून त्याची जडणघडण या पुस्तकाने केलेली आहे. म्हणून आपण एखाद्या व्यक्तीला काही शिक्के मारत असतो किंवा तो काही ठराविक विचारसरणीचं आहे असं म्हणतो, किंवा वाचक म्हणून काही त्याला त्याच्यावर आपण विचाराच्या भाग म्हणून, वाचक म्हणून त्याचा जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन यातून म्हणतो. तर हा अनुभव हा पुन्हा पुन्हा तशा प्रकारचं साहित्य वाचणं, त्याच्याबद्दल बोलणं, काही वेळेला त्याच्याबद्दलचं लेखन करणं यातून तयार होत असतो. हा अनुभव एकाच वेळेला त्याला म्हणतात एक समवायिक शेती करून एकमेकाला प्रभावित करतात. कोण? तर त्याचं वाचन आणि ती व्यक्ती. म्हणजे पुस्तक, वाचन आणि व्यक्ती या तीन गोष्टी आहेत, किंवा त्या साहित्य आणि व्यक्तीमध्ये चालणारी ती प्रक्रिया, त्या प्रक्रिया आणि व्यक्ती ह्या एकाच वेळेला एकमेकाला प्रभावित करतात. त्या वाचनातून मी समृद्ध होतो, परत मी कसं वाचायचं, काय वाचायचं आणि का वाचायचं, या तिन्ही गोष्टी माझ्या बदलतात वाचनाच्या माध्यमातून. अर्थात मी माझ्या या मांडणीच्या शेवटी 2-3 पुस्तकांचा उल्लेख करणार आहे. तिथं तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारचं काही साहित्य वाचन तर आपण काय वाचावं, कसं वाचावं, का वाचावं या गोष्टी सुद्धा बदलून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आणि म्हणून वाचन अनुभव हा या
वाचन प्रवासामध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडतो. या वाचनामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक जाणीवांचा विस्तार होतो. आता सांगितलं जसं त्याप्रमाणे भावनांचा विस्तार होतो, भावनांचं उन्नयन होतं आणि या उन्नत भावना या व्यक्तीला समाजामध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी मदत करत असतात. म्हणजे आजही केवळ एक पुस्तक वाचल्यामुळं भागवत शिंदे किंवा त्या महाविद्यालयामधील हे सर्व प्राध्यापक, त्यांचं नेतृत्व एखाद्या संस्थेला असं वाटतं. का वाटतं? त्याचं कारण आहे केवळ वाचनानं वैचारिकच विस्तार झाला असं नाही, तर भावनांचा विस्तार झाला की इतर वाचकांना आपण काहीतरी देणं लागतो, या रयतेला काहीतरी देणं लागतो, या विद्यार्थ्याला काहीतरी देणं लागतो. आणि या उन्नत भावना आपल्याला वाचनातून घेता घेता काही देण्याचंही मानसिकता आपली तयार करून जातात. आणि अशा प्रकारचं जेव्हा ठराविक साहित्य हे एका समूह, एक वाचन संस्कृतीच्या माध्यमातून त्या समाजामध्ये तयार होते, तेव्हा काही चांगल्या सामूहिक जाणीवा आणि भावनाही विकसित होतात. व्यक्तीचा आणि त्या समाजाचा ते कोणकोणते पुस्तकं वाचतात, कसं वाचतात, त्यातून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सुद्धा व्यक्तीचा विस्तार होत असतो, त्याच्या ऐतिहासिक समजेचा विस्तार होतो, इतिहास समजून घेण्याची दृष्टी त्याला येते, संस्कृती, त्याचा समाज, इतर व्यक्ती समजून घेण्याचा सुद्धा एक वेगळा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो, दृष्टी त्याची तयार होत असते. वाचनातून व्यक्तीला कल्पना शक्ती त्याची विस्तार पावते, ज्याला आपण सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतो, ज्याला त्याची आपली भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणतो, तर ती वाढीला लागते. केवळ अकॅडमिक इंटेलिजन्स किंवा स्कॉलास्टिक इंटेलिजन्स, आपण आता बीएडचे विद्यार्थी आहेत तर तेवढंच नाही, तर याचबरोबर त्याची भाषिक बुद्धिमत्ता, त्याची सामाजिक बुद्धिमत्ता, त्याची भावनिक बुद्धिमत्ता याचाही विस्तार होतो, त्याचाही विकास आपल्याला पाहायला मिळतो. आणि शिक्षण व आयुष्याशी वाचनाचं नातं तयार होतं. शिक्षणामधली एक मूलभूत प्रक्रिया, जसं आपण त्याला अध्ययन म्हणतो, तर अध्ययनातली एक मूलभूत प्रक्रिया ही वाचन आहे. मग वाचन हे ग्रंथांचं आहे, साहित्याचं आहे. एका बीएडचे विद्यार्थी म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे, त्यांची मन वाचता आली पाहिजेत, ते जे बोलले नाहीत त्या गोष्टी आपल्याला ऐकता आल्या पाहिजेत. तर हे सगळं वाचन साहित्य म्हणजे आता जे भागवत शिंदेनी 2-3दा उल्लेख केला, न पेटलेले दिवे असतात, तसे वर्गातही काही काही दिवे पेटत नाहीत. म्हणजे वर्गात असूनही वेगळ्या प्रकारची बाब असते. तर ते त्यांची काय मानसिकता आहे ते आपल्याला समजून घेता आली पाहिजे, त्यांचे चेहरे वाचता येणं, त्यांची देहबोली वाचता येणं आणि त्याच्या जगण्याशी सुद्धा आपल्याला, विद्यार्थ्यांच्या जगण्याशी, स्वतःच्या जगण्याशी एक नातं हे वाचन तयार करतं, हा त्यातला मूलभूत भाग आहे. आणि या वाचनाचा विस्तार या अगोदर जे पैलू मी तुमच्यासमोर मांडले त्यातून होतं. आज वाचनाच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वाचन साहित्य बघायला मिळतं. त्यामध्ये आत्मचरित्र आहेत, वैचारिक लेख आहेत, कादंबऱ्यासारख्या विविध साहित्यांचा प्रकार आहेत आणि अर्थात अजून खूप मोठी यादी त्याच्या माध्यमातून देता येईल. जसे वाचनाचे प्रकार आहेत, आत्मचरित्र, वैचारिक आणि कादंबऱ्या, तसंच वाचनाचे वेगळे माध्यम पण आहेत. मुद्रित साहित्य आहे, आजकाल डिजिटल चा जमाना आहे तर डिजिटल साहित्य आहेत, ई बुक्स आहेत, श्राव्य साहित्य आहे तयार झालेलं, दृश्राव्य माध्यमातून सुद्धा वाचनाचा अनुभव काही जण घेत आहेत. याचबरोबर विविध भाषांमधील साहित्याचा शोध घेऊन भाषिक क्षितिजे विस्तारित करणं, केवळ मराठीचा प्राध्यापक आहे किंवा इंग्रजीचा आहे, हिंदीचा आहे म्हणून, किंवा मी सीमा भागामध्ये आहे म्हणून कन्नड साहित्याचा माझ्याशी परिचय येतो, किंवा नांदेडकडे असाल तर तेलुगू साहित्याचा येतो, तुम्ही नाशिक तिकडच्या भागामध्ये असाल तर गुजराती साहित्य. तर एवढंच नाही तर अगदी आपल्याकडच्या सुद्धा कोकणी साहित्य, तर सर्व प्रकारच्या आणि बोली भाषा यामधील साहित्य आपण वाचलं पाहिजे. एकाच एक प्रकारचं नाही, म्हणजे जसं आत्मचरित्र वाचलं तर ते सर्व विविध भाषांमधून, विविध माध्यमातून ते वाचणं गरजेचं आहे. तसंच विविध प्रकारचं वैचारिक साहित्य घेतलं तरी सुद्धा ते विविध भाषांमधलं आणि विविध माध्यमांमधलं, असं बहुमाध्यम, बहुभाषी आणि बहुपेढी वाचक आपण आहोत का, तर हा एक सातत्याने आपण स्वतःशी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि यातून संवाद कौशल्य, संवाद क्षमता आणि हे विकसित झाले पाहिजेत. आणि संवादातल्या ज्या आपण ग्रहणात्मक कौशल्य, प्रकटीकरणात्मक कौशल्य अशा पद्धतीने म्हणतो, त्या ग्रहणामध्ये श्रवण एक भाग आहे आणि वाचन एक भाग आहे. तर या वाचनाद्वारे संवाद क्षमता आणि सहानुभूती यांचा विकास झाला पाहिजे, अशी एक बाब आपल्याला
या निमित्तानं समजून घ्यावी लागेल. याचबरोबर विविध संस्कृतीमधल्या साहित्याद्वारे सांस्कृतिक जागरूकता आणि सहिष्णुता वाढवणे हे खूप गरजेचे असते. म्हणजे एखाद्या भाषेला एक राजकीय भाग म्हणून, एक सामाजिक भाग म्हणून किंवा अगदी विद्यार्थ्याच्या नैसर्गिक विकासाचा भाग म्हणून बाजूला करता येऊ शकतं. ते त्याचं माध्यम म्हणून ते नको असू शकतं किंवा ती भाषा शिकणं हाही भाग असू शकतो, वेगळा असू शकतो, पण ते साहित्य एक वेगळा भाग आहे. मी तुमच्या समोर 3 बाबी सांगतोय, परत एकदा रिपीट करतो. शिक्षण आणि आपण जेव्हा साहित्याचा विचार करतो आणि शिक्षण, साहित्य आणि भाषा 3 मुद्दे सांगतोय तुम्हाला. शिक्षण, साहित्य आणि भाषा. तेव्हा त्या भाषा ती शिकावी का? दुसरा भाग आहे की माध्यमातून ती शिकावी का? आणि ते त्या भाषेतलं साहित्य शिकावं का? तर कोणत्या माध्यमातून शिकावं याबद्दल बुद्धी आधारित किंवा ब्रेन बेस्ड लर्निंग मध्ये म्हटलेलं की मातृभाषेतून ते अधिक चांगल्या पद्धतीने होतं. त्यामध्ये कुणाचे दुमत नाही. अर्थात सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय गरज म्हणून ते किती भाषा शिकाव्यात, तर त्याला त्रिभाषा सूत्र मांडलेलं आहे. त्याबद्दल विविध मत त्याच्यामध्ये होऊ शकतात. पण तिसरा मुद्दा असा आहे की कोणत्या भाषेतलं साहित्य वाचावं किंवा त्याचा परिचय या विद्यार्थ्यांना करून द्यावा. तर त्या बाबतीत मला असं वाटते कुणाचंही दुमत असण्याचं गरज नाही. विविध भाषांमधलं साहित्य हे समजून घेतलं पाहिजे. किंवा ती भाषा, ते साहित्य केवळ विविध आशयाचं आणि विषयाचं नसतं, तर त्या साहित्यामध्ये संस्कृती असते, त्या साहित्यामध्ये तात्विक भान किंवा तत्वज्ञान असतं, त्या साहित्यामध्ये विविध प्रकारच्या भावनेंचा, विचाराच्या, जागरूकतेचा, सहिष्णुतेचा विस्तार करण्याचा सामर्थ्य असतं. त्या दृष्टिकोनातून विविध प्रकारचं साहित्य वाचणं, त्या दृष्टिकोनातून त्याची सांस्कृतिक समज वाढवणं, तिचा विस्तार करणं, यासाठी आपण विविध प्रकारच्या साहित्याचा परिचय हा विद्यार्थ्याला करून दिला पाहिजे. आता मी माझ्या साहित्य या संवादाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येतोय. या विस्तार करत असताना किंवा मी 3 शीर्षक वापरले होते: वाचनाची प्रक्रिया, वाचनाचा अनुभव आणि त्याचा विस्तार. त्या दृष्टिकोनातून मी आपल्या समोर म्हणतोय की 3 पुस्तकं मी तुमच्या समोर ठेवते. त्यामधलं पहिलं पुस्तक आहे मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचं आयुष्य घडवा. तर आपण जर हा संवाद किंवा हे एक पालक म्हणून वाचत असाल तर मी तुम्हाला सर्वांना सांगेल की वाचना संदर्भातले जेवढे आपले फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन, ज्याला आपण FAQ म्हणतो, त्या सर्वांची उत्तर या पुस्तकामध्ये. अद्भुत पुस्तक हे आहे. मूळ पुस्तक हे जिम ट्रिलीजचं आहे, अनुवादित राजेंद्र कुमारांनी केलेले, डॉक्टर राजेंद्र कुमारांनी केलेले आहे. तर मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचं आयुष्य घडवा या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर पुस्तक त्याच्यामध्ये दिलेले आहे. हे 3 पुस्तकं सुद्धा मी आपल्या समोर दिलेले. मी त्याच्यातले काही ठराविक मुद्दे आपल्या समोर मांडतो, त्याच्या अनुक्रमानिका. तर याच्यामध्ये सुरुवातीला मुलांना का वाचून दाखवावे, मुलांना वाचून दाखवायला केव्हा सुरू करावे आणि केव्हा बंद करावं, वाचून दाखवण्यातील पायऱ्या कोणकोणत्या आहेत, वाचून दाखवताना काय करावे आणि काय करू नये, स्वयं वाचन, वाचून दाखवण्याचा नैसर्गिक साथीदार काय आहे, घरातील तसेच शाळेतील पुस्तकांची उपलब्धता आणि मुलांचे वाचन आवड, लहान मुलांचे डिजिटल लर्निंग काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, टेलिव्हिजन आणि ऑडिओ वाचन साहित्य शिक्षणाला पूरक आहेत की मारक आहेत, किंवा मोबाईल म्हणूयात आपण, तो शिक्षणाला पूरक आहे की मारक आहे, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यातील वडिलांची किंवा आई वडिलांची भूमिका काय असते, एका अतिउत्साही बालकाचा वाचन प्रवास, पुढे दिलेले वाचून दाखवण्यासाठी उपयुक्त पुस्तकांची यादी दिलेली आहे. अशा प्रकारचं अतिशय सुंदर पुस्तक एक विद्यार्थी म्हणून, एक व्यक्ती म्हणूनही आपण वाचावं, पण एक शिक्षक आणि विशेषतः एक पालक म्हणून मला असं वाटतं की त्याच्या घरामध्ये असलंच पाहिजे अशा पद्धतीचं पुस्तक आहे की मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचं आयुष्य घडवा. यानंतर एक दुसरं पुस्तक मी आपल्या सर्वांना सांगेल ते म्हणजे वाचन, सुनील कुमार लवटे यांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सुद्धा मूलभूत प्रकरणे वाचनाला धरून येतात, अर्थात वाचनाबरोबर आणखीन काही बाबींचाही विचार याच्यामध्ये केला गेलेला आहे. यामध्ये जसं की सुरुवातीचा त्यांचा घटक आहे की माणसांचं व्यक्त होणं, यामध्ये माणसाचं बोलणं, बाबेलचा मनोरा आणि बहुभाषिकत्व, माणसाचा विकास, बोली आणि भाषा, नंतर लोकसाहित्य, उगम आणि विकास, नंतर लेखन विकास, ग्रंथ निर्मिती, ग्रंथालय विकास, आणि त्याच्या पुढे मात्र
पाचवं पूर्ण प्रकरणी वाचनाला धरू नये. त्यामध्ये वाचन, स्वरूप आणि व्याप्ती, वाचन स्वरूप, त्याचे वाचनाचे उद्देश काय, वाचन प्रक्रिया कशी चालते, वाचनाचे कौशल्य कोणते आहेत, वाचनाचे प्रकार कोणते असतात, सृजनात्मक वाचन, वाचन अध्ययन अध्यापन, वाचन साक्षरता आणि संस्कृती, वाचनाचे महत्व, वाचनाचा वेग, वाचनाचा आवाका, वाचन दोष, वाचन उगम आणि विकास, ई बुक, ई रीडिंग, ई रीडर्स आणि अतिशय महत्वाच्या विषयांबद्दल मूलभूत लेखन या पुस्तकामध्ये केलेलं आहे. जसं मी पहिलं पुस्तक सांगितलं ते कोणी बघावं, तर एक वाचक म्हणून तर आपण बघावं, शिक्षकांनी बघावं, पालकांनी बघावं. पण मी आता जे 2 नंबरचं हे आत्ताचं पुस्तक सांगतोय, वाचन सुनील कुमार लवटेंचं, याच्यामध्ये एक वाचक म्हणून कोणत्याही व्यक्तीने ते वाचावं. त्याचा जो दुसरा चौथा घटक आहे तो ग्रंथ निर्मिती आणि ग्रंथालय विकास. तर प्रत्येक ग्रंथालय विकास, ज्याला आपण आजकाल नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणतो, त्याच्याशी संबंधित सर्वांनी त्याचं वाचन केलं पाहिजे, का शिक्षकांनी वाचन केलं पाहिजे, एक भाषावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने केलं पाहिजे. अर्थात हे पुस्तक पालकांनी एक पालक म्हणूनही त्याच्या पालकाच्या जडणघडणीसाठी सुद्धा एक आवश्यक असा भाग म्हणून वाचायला हरकत नाही. आणि मी यामध्ये 3रं पुस्तक आपल्या समोर मांडते, ते आहे वाचन दिशा आणि दृष्टिकोन. ते डॉक्टर नवनाथ तुपे यांचं पुस्तक. अर्थात या वाचनाला कलेबरोबरच एक शास्त्राचा विचार त्यांनी दिलेला आहे आणि याला गणेश देवींची प्रस्तावना आहे. अतिशय सुंदर असं हे 3रं पुस्तकही केवळ मी म्हणतोय की त्याच्यामध्ये विद्यार्थी, पालक, आपण आता म्हटलं तर ग्रंथालयाशी संबंधित व्यक्ती, भाषाप्रेमी इथपर्यंतच नाही, तर भाषेशी संबंधित एखादा व्यक्ती संशोधन करतोय, ज्याला नेहमी अकॅडमिक कम्युनिकेशन म्हणतात, संशोधनातलं संप्रेषण म्हणतात, अगदी संशोधनातलं काही तांत्रिक वाचन कसं करावं इथपर्यंत सगळ्यांचा विचार करणारं असं एक 3रं पुस्तक आहे, ते म्हणजे डॉक्टर नवनाथ तुपे यांचं वाचन दिशा आणि दृष्टिकोन. यामध्ये वाचन संकल्पना सुरुवातीला त्यांनी दिलेली आहे, प्रस्तावना आहे, वाचन म्हणजे काय, वाचनाचे महत्व, वाचनाचे प्रकार, वाचन शास्त्र हा एक स्वतंत्र माझ्याही बोलण्याचा एक विषय आहे, वाचनाचं एक शास्त्र म्हणून मांडणी करणं. त्याच्यानंतर पुढं वाचन शास्त्र म्हणून अगदी त्या वाचनाचा इतिहास काय आहे, ती वाचन प्रक्रिया कशी चालते, वाचनाचं एक शिक्षण असतं तर ते कसं केलं गेलं पाहिजे, वाचन अध्ययनाचे वातावरण कसं असलं पाहिजे, अवबोधातील विविधतेचे काही प्रश्न मांडलेले आहेत, वाचन विकास आरंभ कसा होतो, डिजिटल वाचन क्षमता कशी निर्माण होते, सखोल वाचन कसं केलं पाहिजे, इव्हन त्यामध्ये डिस्लेक्सिया, वाचन दोष किंवा त्यावर कसं मात करावी इथपर्यंतचा बाब दिलेला आहे. नंतर वाचनाविषयी अध्यापन कसं केलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की जे बीएडला असतात, बीएड करतात, एमएड करतात, ज्याला असं वाटतं की केवळ साहित्याचं अध्यापन नाही तर वाचन या कौशल्याचं अध्यापन करायचं असेल आपल्याला, तर ते कसं करावं याबद्दलच एकूण 6 प्रकरणापैकी 3रं प्रकरण पूर्णपणे वाचन अध्यापनाला दिलेलं आहे. सर्वसमावेशक अध्यापन, वाचन पूर्व तयारी, परिणामकारी वाचक अध्यापन, वाचन कौशल्याचा उपयोग, वाचन अध्यापनाचे उपक्रम इथपासून वेगवान, म्हणजे पुढचं 4थं प्रकरण आहे वेगवान वाचन कसं केलं पाहिजे, वाचनाने वेग कसा मोजायचा, वेगवान वाचनाविषयीचे काय प्रश्न आहेत, वेगवान वाचनामध्ये अडथळे कोणते येतात, चांगल्या वाचकाची लक्षणं कोणकोणती आहेत आणि वेगवान वाचनासाठी सराव कसा करायचा. शेवटी 5वं प्रकरण अभ्यास कसा करावा, अभ्यासासाठी केले गेलेलं वाचन, एक संशोधक, एमपीसी यूपीसीचे काही जण वाचन करण्याचा प्रयत्न करतात, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, आकलनात्मक वाचन, ते कसं करावं. आणि शेवटी वाचन चिकित्सा म्हणून काही भाग दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून हे 3रं पुस्तक नवनाथ तुपेंचं वाचन दिशा आणि दृष्टिकोन अतिशय महत्वाचं आहे. हे सोडूनही काही पुस्तकांबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल, पण मला असं वाटतं 3 पुस्तकं आपण परत मागे जाऊयात की मुलांना वाचून दाखवा आणि त्यांच्या आयुष्य ट्रिलीजचं पुस्तक जे अनुवाद केले डॉक्टर राजेंद्र कुमार यांनी. 2रं पुस्तक मी तुमच्यासमोर मांडलं होतं ते वाचन डॉक्टर सुनील कुमार लवटे यांचं. आणि 3रं पुस्तक आहे वाचन दिशा आणि दृष्टिकोन डॉक्टर नवनाथ तुपे यांचं. त्या सर्व वाचनामधून वाचक हा केवळ पॅसिव्ह रिसिव्हर राहत नाही, तो ग्राहक राहत नाही, तर तो एक सर्जक तयार होतो, त्या याच्यामधला नवनिर्मिती करणारा होतो. म्हणजे तुम्ही
चित्रकार असाल आणि तुम्ही वाचन करत असाल तर तुमच्या चित्रकलेमधली सृजनशीलता वाढते. तुम्ही जर नृत्याच्या ह्याच्यामध्ये असाल तर त्यातली सृजनशीलता वाढते. तुम्ही जर गायनामध्ये असाल तर त्यातली सृजनशीलता, तुम्ही डॉक्टर इंजिनियर असाल तरी सुद्धा त्यातली सर्जनशीलता, त्यातली सृजनशीलता वाढायला मदत होत राहते. त्यामुळे वाचक हा नेहमीप्रमाणे तसाच नेहमी राहत नाही, पण मुद्दा असा आहे की तो त्या वाचनामध्ये साहित्य, माध्यम, भाषा या दृष्टिकोनातून विविधता आणतो की नाही, त्या दृष्टिकोनातून तो नवा विचार करतो की नाही, नवीन लेखन तो लेखनाकडे त्या पद्धतीने बघतो की नाही, हा त्यातला भाग आहे. तर नवनिर्मितीसाठी सुद्धा वाचन आणि हा विस्तार खूप मदत करत असतं. त्यातलं हे बहुआयामी स्वरूप मी तुमच्या समोर मांडले. शेवटी मी एवढंच म्हणेल की वाचन हा एकीकडे आनंदाचा प्रवास असतो, ती एक आनंदाची प्रक्रिया असते, तो आनंदाचा अनुभव असतो आणि तो आनंदाचा विस्तार असतो. आनंदाची प्रक्रिया, आनंदाचा अनुभव आणि आनंदाचा विस्तार. तर ती दुसऱ्या बाजूला आत्मशोधाची प्रक्रिया असते, तो आत्मशोधाचा अनुभव असतो आणि तो आत्मशोधाचा विस्तारही असतो. आणि त्यातून तयार होणारी ही समृद्धता, संपन्नता, उन्नयन भावना, उन्नयन वृत्ती ही वाचन आपल्याला देत असतं. ती प्रक्रिया, तो अनुभव आणि तो विस्तार हा प्रत्येकाला तो मिळो आणि त्यातून ते कोणत्या प्रकारचे वाचक आहेत, ते कोणत्या प्रकारची व्यक्ती आहेत, त्याची खरी ओळख, ज्याला आपण सेल्फ कॉन्सेप्ट म्हणतो, त्याची आत्मसंकल्पना, ही खरी ओळख या वाचनाच्या माध्यमातून त्याला हो आणि इतरांनी त्याच्या माध्यमातून हो अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रत्येक वाचन हे नव्या जाणीवांनी घडणारं असतं आणि नव्या जाणीवाही घडवणारं असतं. तर नव्या जाणीवा घडवण्यासाठी हा जो वाचन आणि एकूण संवाद यज्ञ चाललाय, त्यासाठी मला आज आमंत्रित केलं, त्याबद्दल मी बाबू शिंदे सर, एकूणच महाविद्यालय यांचे आभार मानतो. आणि आपण सर्व श्रोत्यांनी, खऱ्या अर्थानं मी पाहुणा होतो, मूळ संवाद किंवा वक्ता दुसरा होतो, त्या अर्थानं खरा अतिथी व्याख्यातालाही ऐकून घेतलं, याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं की मी संयोजकांनी जी वेळेचं बंधन दिलेलं होतं त्या वेळेमध्ये मी माझी मांडणी केलेली आहे. संयोजकाच्या परवानगीने काही प्रश्न असतील तर निश्चित आपण घेऊयात. धन्यवाद. थँक्यू.